एमडी विक्री करणारे 2,12,500 रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोघेजण क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जूनला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने रिक्षा क्रमांक MH15FU 9295 या रिक्षामध्ये बसून सुमित अशोक दहिजे आणि शाकीर हसन सय्यद हे दोघेजण अंमली पदार्थ बाळगून शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून मानूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले। याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, अतुल पाटील, प्रकाश महाजन तसेच अंमली पदार्थ पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील यांनी ही कारवाई केलेली आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।